हत्ती घोड्यांवरून निघालेली लग्नाची वरात तुम्ही पाहिली असेल, पण कोल्हापुरात एक आगळी वेगळी वरात निघाली आहे। नववधू वराची ही वरात चक्क डांबरीकरणाच्या रोड रोलर आणि बॉयलरवरून निघाली आहे। कोल्हापुरातल्या या नववधू वरानं शहरातल्या भर वस्तीत काढलेली ही वरात कोल्हापूरच नाही तर राज्यभरात चर्चेचा विषय बनली आहे। नागरी समस्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी काढलेली ही वरात होती आणि या वरातीमुळे कोल्हापूरकर काय करतील याचा काही नेम नाही, अशीच काहीशी प्रचिती आली आहे। ही वरात नेमकी कशी आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। कोल्हापूर शहरामध्ये राज्यकर्त्यांनी म्हणावा तसा विकास केलेला नाही। रस्त्यांची दुरावस्था आहे। IT कंपन्या कोल्हापुरामध्ये येत नाहीत, मोठे उद्योग येत नाहीत। त्यामुळे आमच्या शिकलेल्या मुलांना नाईलाजानं पुणे, मुंबई, बेंगलोर, हैदराबाद आणि त्याचबरोबर परदेशामध्ये नोकऱ्या हुडकाव्या लागत आहेत। त्यामुळं ते मनातून नाराज झालेले आहेत आमचे युवक आणि या संकेत जोशींना त्यांच्या सासरवाडीकडून वरातीची स्पेशल रोड रोलर आणि डांबरीकरणाचा बॉयलर भेट दिलेला आहे, फक्त वरातीपुरता। आणि राज्यकर्ते म्हणा किंवा शासनानं याची कोल्हापूरच्या विकासाची दखल घ्यावी म्हणून हा एक उपवासात्मक वरातीचा प्रयोग प्रिन्स क्लबच्या वतीनं आज या ठिकाणी करण्यात आलेला आहे। कोल्हापूर शहरातील लोकप्रतिनिधींनी विविध योजनेतून फंड आणून टक्केवारीच्या माध्यमातून फंड खिशात घातला, याचा निषेध नोंदवण्यासाठी व कोल्हापूरच्या जनतेचं लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था नजरेस आणण्यासाठी आज आमच्या प्रिन्स क्लबचे कार्यकर्ते जोशी यांची वरात आम्ही रोड रोलर आणि बॉयलर वरून काढलेले आहे। हे घेऊन सुद्धा लोकप्रतिनिधींचे डोळे उघडले तर 100 कोटी रस्ते पूर्ण करतील अशी आमची अपेक्षा आहे। मी सध्या उभा आहे एका रोड रोलर जवळ। हा रोड रोलर खरं तर कोल्हापुरातल्या एका लग्नाच्या वरातीसाठी आणलेला आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतोय। या रोड रोलरवर एक फलक देखील लावलेला आहे। या कोल्हापुरातल्या एका नवदाम्पत्याच्या लग्नानंतर वरातीमध्ये हा जो रोड रोलर आणलेला आहे, या रोड रोलरच्या माध्यमातून कोल्हापुरातल्या विविध समस्यांचा कुठेतरी लक्ष वेधण्याचा प्रयत्न जो आहे तो या वरातीमधून करण्यात आलेला आहे। खर तर कोल्हापूरमध्ये प्रिन्स क्लब आजबार कोल्हापूर आणि पॉवरफुल चिक्कू मंडळ चिक्कू नगर अशा या बॅनर जे आहेत ते या संपूर्ण वरातीमध्ये सुद्धा पाहायला मिळत आहेत। बाबा मीच नाही अशा पद्धतीचा एक आशय देखील या सगळ्या वरातीच्या माध्यमातून सुद्धा करण्यात येतोय। खर तर लक्षवेधी अनेक प्रश्न जे आहेत ते कोल्हापूरचे या सगळ्या वरातीच्या माध्यमातून मांडण्याचा जो प्रयत्न आहे तो करण्यात आलेला आहे। माझ्यासोबत या संपूर्ण वरातीबाबत बोलण्यासाठी या लग्नाच्या जे नवदाम्पत्य आहेत ते सुद्धा आहेत। खरं तर काय नेमकी संकल्पना आहे अशा पद्धतीने रोड रोलर कुठेतरी या संपूर्ण वरातीमध्ये आणण्याची काय नेमकी संकल्पना? मेनली कोल्हापूरचे रस्ते जे आहेत ते चांगले नाहीत। दरवेळेला पावसाळ्याच्या वेळेला भरपूर नागरिकांना प्रॉब्लेम येतात, ते प्रशासनाला सांगायचं मेन उद्देश आहे। तर आता या रोड रोलरच्या कुठेतरी या वरातीनंतर प्रशासनाला जाग येणार असं वाटतंय का? थोडेफार तरी येईल। काय नेमकं काय वाटतंय खरं रोड रोलर आणून तुम्ही एक वरातीमध्ये आता मी रस्ता खाली जर तुम्ही बघितला तर बघा अर्धवटच केलाय, रस्ते अर्धवट आहे। आता सगळ्या कोल्हापूरमध्ये अशीच परिस्थिती आहे अशी। आता थोडे चालू केले पण अजून कम्प्लीट नाहीत, पावसाळ्याला किती वगैरे खराब होणारच। त्यामुळे काय नेमकं आणखी काय संदेश असेल तुम्हाला? हा मेन की रस्ते चांगले करावेत, ते मेन संदेश। नक्कीच आपण ही सगळी वरात जी आहे ती पाहतो। या वरातीमध्ये एक बॅनर देखील आहे पाठीमागं, संकेत जोशी आणि चिसौका सोनाली नायक यांच्या विवाहानंतरही काढलेली कोल्हापुरातली लग्नाची वरात जी आहे ती पाहायला मिळते। खरं तर रोड रोलर आणून अशा पद्धतीनं रस्त्यांचे जे प्रश्न आहेत ते मांडण्याचा कुठेतरी प्रयत्न जो आहे तो या सगळ्या वरातीमधून केल्याचं पाहायला मिळते। या वरातीच्या ज्या आजूबाजूला काही संदेश देखील जो दिलेला आहे, टक्केवारी लागण्यासाठी अनावश्यक निकृष्ट दर्जाचे विकास कमी असतील, ती शाश्वत विकास टिकाऊ विकास कमी हवीत अशा पद्धतीचे आशय जे आहेत ते या सगळ्या वरातीमधून मांडण्यात आलेले आहेत। लेझिम खेळत या सगळ्या वरातीमध्ये या नातेवाईकांनी असेल, मित्रमंडळीने असेल आनंद देखील लुटल्याचं पाहायला मिळतं। मात्र कोल्हापूरच्या समस्या अशा पद्धतीनं या नवदाम्पत्यानं या मांडलेल्या समस्या ज्या आहेत कुठेतरी लक्षवेधी असल्याचं पाहायला मिळत आहे। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।